ताजमहल हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? अर्थात प्रेमाचं एक अजरामर प्रतीक, बरोबर? पण ह्या चमकदार संगमरवराच्या पलीकडे अशा काही कथा दडलेल्या आहेत ज्या क्वचितच सांगितल्या जातात. चला तर मग आज त्या न पाहिलेल्या कथांचा शोध घेऊया. तर ही गोष्ट आहे एका हरवलेल्या बागेची, एका वसाहतवादी बदलाची आणि आजच्या काळातल्या एका राजकीय लढाईची. आज आपण जो ताजमहल पाहतो तो त्याच्या मूळ मुघल रचनेपेक्षा खूप वेगळा आहे आणि त्यामागे अनेक असे पैलू आहेत जे सहसा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि याच भावनेला, याच प्रेमाच्या वेडाला मिर्झा गालिब यांनी किती सुंदर शब्दात मांडलंय की प्रेम ही अशी आग आहे जी ना लावता येते ना विझवता येते. याच भावनेने ताजमहलची जगभरात ओळख निर्माण केली आहे. चला तर मग आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात करूया त्या जगप्रसिद्ध प्रेम कथेपासून जी आपल्या सर्वांना माहीत आहे. पण हे लक्षात ठेवूया की ही संपूर्ण कथा नाही, तर अनेक कथांपैकी फक्त एक सुरुवात आहे. तर गोष्ट सुरू होते 1607 मध्ये, जेव्हा राजकुमार खुर्रम, जे पुढे शहाजहां म्हणून ओळखले गेले, अर्जुमन बानू बेगमला भेटतात. 5 वर्षांनंतर त्यांचा विवाह होतो. मुमताज महल केवळ शहाजहांची सर्वात प्रिय पत्नीच नव्हती, तर त्याची मुख्य सल्लागारही होती. पण 1631 मध्ये एका लष्करी मोहिमेदरम्यान आपल्या 14व्या मुलाला जन्म देताना तिचा दुःखद मृत्यू झाला. या घटनेनं शहाजहां अक्षरशः खचून गेला आणि तिच्या आठवणीत त्याने एक अशी भव्य समाधी बांधण्याचा निर्णय घेतला जी आज जगभरात ताजमहल म्हणून ओळखली जाते. बरं, ही झाली ती गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आता आपण कथेच्या त्या पहिल्या थराकडे वळूया, जो काळाच्या पडद्याआड कुठेतरी हरवून गेलाय. ती मूळ मुघल बाग, जी एकेकाळी या वास्तूच्या ओळखीचा केंद्रबिंदू होती. आणि ही गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की ताजमहलचं मूळ नाव ताजमहाल नव्हतंच, ते होतं रौजा ए मुनव्वरा. आणि यातला रौजा हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ आहे बाग. ह्या एका शब्दावरूनच आपल्याला कळतं की बाग ही काही फक्त सजावट नव्हती, तर या वास्तूच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग होती. म्हणजे या मुघल बागा म्हणजे काही फक्त फुलांचे ताटवे आणि झाडं नव्हती बरं का. त्यांचे उद्देश खूप मोठे होते. त्या कुराणातील स्वर्गाची कल्पना जमिनीवर उतरवण्याचा एक प्रयत्न होत्या. त्या राजघराण्याच्या सत्तेचं आणि वैभवाचं प्रतीक होत्या आणि महत्वाचे दरबारी समारंभ सुद्धा तिथेच व्हायचे. जरा डोळे बंद करून विचार करा. आज जसं आपण पाहतो तसं मोठं मोकळं लॉन नाहीये. उलट दाट झाडी आहे, सुगंधी फुलांचे आणि फळांचे वृक्ष आहेत. आणि जसजसं आपण बागेतून पुढे जातो तसतसं झाडांच्या आडून हळूहळू ताजमहालचं ते मोहक रूप समोर येत आहे. तो अनुभव किती वेगळा असेल नाही का? पण मग प्रश्न पडतो की जर मूळ बाग इतकी वेगळी होती, तर आज आपल्याला दिसणारं हे चित्र आलं कुठून? आणि इथेच कथेला एक नवं वळण मिळतं, जे आपल्याला घेऊन जातं ब्रिटिश राजवटीच्या काळात. इथे ना 2 वेगवेगळ्या जगांची, 2 वेगवेगळ्या विचारसरणींची थेट टक्कर होते. एका बाजूला मुघल बाग, जिथे निसर्ग आणि वास्तुकला एकमेकांना मिसळून जातात, तर दुसरीकडे ब्रिटिश पार्कची शैली, जी सुव्यवस्थित लॉन आणि स्पष्ट दृष्ट्यांवर भर देते, जिथे मानवाने घडवलेली वास्तुकला निसर्गावर राज्य करते. आणि गंमत म्हणजे हा बदल काही चुकून वगैरे झाला नाही. हा एक ठरवून केलेला बदल होता. खुद्द व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी काय म्हटले बघा. त्यांच्या मते ती मूळ झाडं आणि फुलं काढून टाकून त्या जागी गवताचं लॉन लावणं हे अधिक सुंदर होतं. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर उद्देश मुघलबाग जशीच्या तशी ठेवणं हा नव्हताच. उद्देश होता ताजमहलला एका पाश्चात्य चष्म्यातून सुंदर दिसेल असं बनवणं. त्यांना पाश्चात्य पर्यटकांना जे आवडेल ते करायचं होतं. बघा, एकदा का तुम्ही एखाद्या वास्तूचा मूळ अर्थ बदलायला लागलात ना, की मग भविष्यात तिच्या ओळखीवरनं अनेक दावे प्रतिदावे सुरू होतात. आणि ताजमहालचं नेमकं हेच झालंय. त्याचा भूतकाळ तर गुंतागुंतीचा आहेच, पण वर्तमान तर त्याहूनही जास्त वादग्रस्त आहे. चला आता आपण त्या आधुनिक वादांकडे वळूया. आणि यातला सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध वाद म्हणजे हा प्रश्न: ताजमहालच्या जागी पूर्वी तेजो महालय नावाचं शिवमंदिर होतं का? या सिद्धांतानुसार ताजमहल हे नाव तेजो महालय या मूळ नावावरून आलं आहे आणि त्यातली अष्टकोनी रचना ही हिंदू वास्तुकलेचं प्रतीक आहे. पण दुसरीकडे इतिहासकार सांगतात की हे नाव मुमताज महलवरून आलं आहे आणि ही रचना इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे, म्हणजे भारतीय आणि पर्शियन शैलीचं मिश्रण. शहाजहानच्या दरबारी नोंदीनुसार ही जागा राजा जयसिंग यांच्याकडून रीतसर मोबदला देऊन घेण्यात आली होती. आणि ह्या सगळ्या वादावर एक कायदेशीर शिक्कामोर्तब झालं जेव्हा 2000 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालला हिंदू मंदिर घोषित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. आता येतो दुसरा आधुनिक वाद किंवा रहस्य म्हणूया. ताजमहलच्या तळघरातल्या त्या 22 बंद खोल्या. काय आहे त्या खोल्यांमध्ये? याबद्दल अनेक कथा आणि तर्कवितर्क आहेत. पण या सगळ्या चर्चांवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे ASI अगदी स्पष्टपणे सांगतं की या खोल्यांमध्ये कोणतंही रहस्य नाही.
त्या फक्त देखभालीच्या आणि संवर्धनाच्या कामासाठी नियमितपणे उघडल्या जातात. तर ह्या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? एकच वास्तू, पण तिच्याशी जोडलेल्या कितीतरी वेगवेगळ्या कथा, कितीतरी ओळखी, ज्या शतकानुशतके बदलत आल्या आहेत. तो एका बाजूला प्रेमाचं प्रतीक आहे, दुसऱ्या बाजूला मोघल सत्तेचं प्रदर्शन आहे. तो ब्रिटिशांनी स्वतःच्या नजरेतून घडवलेला एक वारसा आहे आणि आज तो स्वतंत्र भारताची ओळख आणि त्याचबरोबर एका राजकीय वादाचा मुद्दा सुद्धा आहे. आणि खरं सांगायचं तर हेच ताजमहलचं खरं सौंदर्य आहे, नाही का? तो फक्त एक इमारत नाहीये, तो एका मोठ्या कॅनव्हास सारखा आहे, ज्यावर प्रत्येक पिढी, प्रत्येक संस्कृती आपल्या स्वतःच्या कथा, आपली मूल्य आणि आपले संघर्ष चित्रित करत आली आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही ऐतिहासिक वास्तूकडे पाहू, तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा. ही जी गोष्ट आपल्याला दिसतीये, ती नक्की कोणाची आहे? ती घडवणाऱ्यांची, की त्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांची, की आजच्या काळात ती पाहणाऱ्या आपल्या स्वतःची? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?